भगवद्गीता हा आपल्या हिंदू धर्मातील पवित्र असा ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जर याला स्थान असलं, तर आपल्याला खरोखरच आपल्या जीवनाचा प्रवास काय होतो सुकर होतो. तर बघा अर्जुनाला सुद्धा ही भगवद्गीता रणांगणावरती श्रीकृष्णांनी सांगितली. त्यामुळं काय आहे अर्जुनाला त्याच्या जीवनात ह्याचा काय झाली मदत झाली. तर बघा ही भक्ती कृष्ण कृपामूर्ती श्री भगवा श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी जशी आहे तशी भगवद्गीता लिहिलेली आहे. तर बघा ह्या भगवद्गीतेमध्ये आपल्याला प्रथम काय आहे अनुक्रमणिकेमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये 18 अध्याय आहेत. 18 अध्यायामध्ये कोण नावं आहेत प्रत्येक अध्यायाची आणि काय आहे ते त्यांनी सांगितलेले आहे. तर आपण ओघवतेपणे ह्याच्यामध्ये काय आहे ते पाहूया. तर अध्याय पहिल्यामध्ये अर्जुन विषाद योग आहे. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण आहे. ज्यावेळी दोन्ही पक्ष युद्धाच्या पावित्र्यात उभे राहतात त्यावेळी महारथी अर्जुनाला दोन्ही पक्षातले नातेवाईक, गुरु व मित्र युद्धाला जीव द्यायला तयार असल्याचे दिसते. शोकाकुल मोहग्रस्त अर्जुनाने झाल्याने अर्जुनाची शक्ती खचून जाते, मन गोंधळून जाते आणि तो युद्ध करण्याचा निश्चय सोडून देतो. तर दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे सांख्ययोग गीतेचे सार आहे. ह्याच्यामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचे शिष्यत्व पत्करतो आणि नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून श्रीकृष्ण आपल्या उपदेशाला सुरुवात करतात. देहांतराची किंवा पुनर्जन्म प्रक्रिया, परमेश्वराची अहेतुकी सेवा आणि साक्षात्कारी पुरुषाची लक्षणे याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग आहे. बघा या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करायलाच हवे, परंतु आपण केलेले कर्म आपल्याला या संसारात बांधून ठेवू शकते अथवा मुक्त करू शकते. निष्काम भावनेने परमेश्वराच्या आनंदाप्रित्यर्थ कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो आणि आत्मा व परमात्मा याबद्दल दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. आता चौथ्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ज्ञान कर्म संन्यास योग. दिव्य ज्ञान. दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा परमेश्वरांनी त्यांच्या परस्परासंबंधी विषयीचे ज्ञान. हे शुद्ध करणारे व मुक्ती देणारे हे ज्ञान निष्काम भक्ती किंवा कर्मयोगाचे फळ असते. भगवान श्रीकृष्ण गीतेचा प्राचीन इतिहास, भौतिक जगातील त्यांच्या वारंवार होणाऱ्या अवताराचे महत्त्व, गुरुला शरण जाण्याची आवश्यकता याविषयी ते काय करतात उपदेश करतात. पाचव्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग आहे. कृष्ण भावना भावित कर्म केले पाहिजे. बुद्धिमान मनुष्य दिव्य ज्ञानरूपी अग्नी शुद्ध होऊन वरकरणी सर्व प्रकारची कर्मे करत असतो, परंतु आतून मात्र कर्माच्या फळाचा त्याग करून शांती, विरक्ती, सहिष्णुता, आध्यात्मिक दृष्टी आणि आनंद प्राप्त करतो. 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग दिलेला आहे बघा, म्हणजे अष्टांगयोग प्रक्रिया. एक यंत्रवत चालणारी ध्यान क्रिया मन इंद्रिये नियंत्रित करून परमात्म्यावर, परमेश्वराचे आपल्या हृदयात स्थित असलेले रूप ध्यान केंद्रित करते. या प्रक्रियेचा कळस म्हणजे समाधी आणि परमेश्वराचा पूर्ण साक्षात्कार. आता जी व्यक्तिमत्व विकासावरली वगैरे पुस्तकं आहेत किंवा अष्टांगयोग वरील पुस्तकं आहेत ही ध्यानयोग याचा आधार घेऊनच तयार झालेली सगळी पुस्तकं आहेत पहा. अध्याय 7व्यामध्ये काय दिलेलं आहे, ज्ञान विज्ञान योग भगवत ज्ञान आहे. भगवान श्रीकृष्ण परम सत्य आहे. जे काही भौतिक व आध्यात्मिक आहे त्या सर्व गोष्टीचे आदिकारण व पोषण करते आहेत. परमात्मगण भक्तिपूर्वक त्यांना शरण जातात, परंतु पापी लोक इतर गोष्टीच्या पूजेमध्ये मनाला गुंतवीत राहतात. 8व्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्मयोग म्हणजेच भगवत प्राप्ती आहे. भगवान श्रीकृष्णाचे आयुष्यभर भक्तिपूर्वक स्मरण केल्याने व विशेष करून मृत्यूसमयी स्मरण केल्याने मनुष्याला त्याचे परमधान प्राप्त करता येते, हे जे भौतिक जगाच्या पलीकडे आहे. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग म्हणजेच परम गोपनीय ज्ञान सांगितलेलं आहे पहा. भगवान श्रीकृष्ण परमेश्वर आहेत व परम आराध्य आहेत. भक्तीच्या माध्यमाद्वारे जीवात्म्याचा त्यांच्याबरोबर शाश्वत संबंध असतो. शुद्ध भक्ती पुन्हा जागृत केल्याने मनुष्य श्रीकृष्णाचे वैकुंठ लोकातील परमधाम परत प्राप्त करू शकतो. 10व्या अध्यायामध्ये बघा विभूती योग म्हणजे श्री भगवंताचे ऐश्वर्य
याचे वर्णन केलेले आहे. भौतिक किंवा आध्यात्मिक जगतामध्ये बळ, सौंदर्य, वैभव किंवा उदात्तपणाचे प्रदर्शन करणाऱ्या सर्व घटना म्हणजे श्रीकृष्णाच्या दैवी शक्ती व ऐश्वर्याचे एक आंशिक प्रकटीकरण होय. सर्व कारणांचे आदिकारण व सर्व वस्तूंचे सार असलेले भगवान श्रीकृष्ण हेच सर्वांचे परम आराध्य दैवत आहेत. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन योग आहे. म्हणजेच विश्वरूप आपल्याला श्रीकृष्णाने दाखवलेले आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करतात व विराट रूप दाखवतात. आपले अद्भुत असीमित रूप प्रकट करतात. अशा प्रकारे ते स्वतः परमेश्वर असल्याचे सिद्ध करून दाखवतात. श्रीकृष्ण सांगतात की त्यांचे सर्वांग सुंदर मानव सदृश शरीर हेच परमेश्वराचे मूळ रूप आहे. केवळ शुद्ध भक्तीद्वारेच मनुष्य हे रूप पाहू शकतो. अध्याय 12व्यामध्ये भक्तियोग म्हणजे श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा. भगवान श्रीकृष्णाचे शुद्ध प्रेम प्राप्त करण्याकरता भक्तियोग हे सर्वात सुलभ व श्रेष्ठ साधन आहे. या परमपदाचे अनुसरण करणाऱ्यामध्ये दिव्य गुण उत्पन्न होतात. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच प्रकृती, पुरुष आणि चेतना यांचं वर्णन केलेलं आहे. ज्या मनुष्याला शरीर, आत्मा आणि त्या दोघांच्या पलीकडे स्थित असलेल्या परमात्मा यांच्यातील फरक समजतो तो या भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो. 14व्या अध्यायामध्ये गुणत्रय विभाग योग म्हणजे त्रिगुणमयी माया सांगितलेली आहे. सर्व देहधारी जीव सत्व, रज आणि तम या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या नियंत्रणाखाली असतात. हे गुण म्हणजे काय, ते आपल्यावर कसा काय अंमल करतात, त्याच्या पलीकडे जाऊन आपण मुक्त कसे होऊ शकतो आणि ज्याने अशी मुक्तावस्था प्राप्त केली आहे त्याची लक्षणे कोणती याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात. 15व्या अध्यायामध्ये पुरुषोत्तम योग म्हणजे परमपुरुषाचा योग. स्वतःला भौतिक जगताच्या पाशातून मुक्त करणे व श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे समजणे हे वैदिक ज्ञानाचे परम उद्दिष्ट आहे. ज्याला श्रीकृष्णाचे परम स्वरूप समजते तो त्यांना शरण जातो व त्याची भक्ती करू लागतो. 16व्या अध्यायामध्ये दैवासुर संपद विभाग योग. दैवी आणि आसुरी विभाग. शास्त्रांचे नियम झुगारून लहरीप्रमाणे जीवन जगणारे व आसुरी गुण असणाऱ्या व्यक्ती नीचोनीच जन्म घेतात व संसारामध्ये अधिकाधिक बांधल्या जातात. परंतु जे दिव्य गुणसंपन्न असतात, जीवनात विधी नियमाचे नीट पालन करतात व शास्त्राच्या आदेशानुसार वागतात ते क्रमशः आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करतात. 17व्या अध्यायामध्ये श्रद्धात्रय विभाग योग म्हणजे श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनुसार व त्यांच्यातून उत्पन्न होणाऱ्या 3 प्रकारच्या श्रद्धा असतात. रजोगुणी, तमोगुणी श्रद्धा बाळगणाऱ्या व्यक्ती जे काही कार्य करतात त्यांच्यामुळे त्यांना क्षणभंगुर भौतिक फळाची प्राप्ती होते, तर या उलट सत्वगुणी व शास्त्राच्या आदेशाप्रमाणे केलेली कर्मे हृदयाचे शुद्धीकरण करतात व श्रीकृष्णाच्या ठायी शुद्ध श्रद्धा व भक्ती जागृत करतात. आता 18वा अध्याय म्हणजे शेवटचा अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग. गीतेचा निष्कर्ष त्यागाची पूर्णता सांगितलेली आहे. वैराग्य आणि मानवी चेतना व कर्म यावर प्रकृतीच्या 3 गुणांचा परिणाम याविषयी भगवान श्रीकृष्ण विवेचन करतात. ब्रह्मसाक्षात्कार, भगवद्गीतेचा महिमा, गीतेचा अंतिम निष्कर्ष याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात. सर्वोच्च धर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे बिनशर्त भक्तिभावाने शरण जाणे. शरणागतीचा हा सर्वोच्च मार्ग म्हणजे सर्व पापातून मुक्त करून पूर्ण ज्ञान प्रदान करतो व श्रीकृष्णाच्या नित्य दिव्य धामात प्रवेश मिळवून देतो. तर अशा पद्धतीनं आपण 18व्या अध्यायाचा सार 18 अध्यायामध्ये काय सांगितलेले आहे ते आपण वरवर पाहिले. तर आता उपोद्घात हे सर्वांनी पाठ करणं गरजेचं आहे. तर आपण उपोद्घात पाहूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्य नमोऽभीष्टं स्थापितेन भूतले स्वयं रूपा तदामः कदाति स्वपदान्तिकं. वन्दे श्रीगुरु श्रीयुतकमलं श्रीगुरुवैष्णवांच श्रीरूपसाग्रजात सहगण रघुनाथवित्त सजीवं साद्वैत्य सावधूत परिजनसहित कृष्ण चैतन्यदेव श्रीराधाकृष्णपादान सहगण ललिता श्रीविशाखाविंत्यांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेशु गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसेती देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा पद्धतीनं भगवद्गीतेमध्ये आपण आपल्या जीवनाचा मार्ग सापडू शकतो. त्यामुळं आपण ह्याचं नित्य वाचन करणं गरजेचं आहे. पहा, तर
त्यामुळे आपल्याला काय होतं, आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये पण सुधारणा होते आणि आपलं आयुष्य काय जातं, मार्गी लागतं, म्हणजे सुलभ होतं. तर थँक्यू.